विचारवरती आपल्या समोर उभा होता, त्याला ज्ञान मागायला पाहिजे होतं, त्याला भक्ती मागायला पाहिजे होती, आणि आम्ही काय मागून बसलो तर आढळलं. याचं वाईट ध्रुवाला वाटलं, नंतर वाटलं. त्यावेळेला वाटलं नाही, त्यावेळेला चांगलं वाटलं. हा, आपण मागितलं फार विचारपूर्वक, मी आधी विचार करून ठेवला, पण आम्ही जेवढा विचार करत असतो, म्हणून म्हटलं की आमच्या कल्याणाच्या आम्ही ज्या कल्पना करतो त्याच्यापेक्षा कोट्यावधी पटीनं अधिक चांगल्या कल्पना संतांजवळ असतात. आम्ही कशाला गोमट म्हणतो? अरे आमच्या मर्यादित बुद्धीनं आमच्या ज्या व्याख्या प्रकट होतात त्यालाच आम्ही गोमट म्हणू. पण बुद्धीची व्यापकता, विचाराची व्यापकता, कल्याणाच्या व्यापकतेचा खरा अर्थ ज्या संतांना कळालेला असतो त्यांच्या समोर गोमटेपणाच्या व्याख्या आपण करायच्या नसतात. कारण आपण व्याख्या करणं म्हणजे संकुचितपण पदरात पाडून घेणं. म्हणून ज्ञानोबांनी सद्गुरूंबद्दल बोलताना एक फार चांगला शब्द वापरला, जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरू स्वसंविद्रुम बीज प्ररोहणावरी 18व्या अध्यायात. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरू, या संताचे हे देणे कल्पतरुनी पुणे परिसा अगाध जेणे चिंतामणी ठेंगणा. आणि आम्ही चिंतामणी मागतो, आम्ही कल्पतरू मागतो, आम्ही सामान्य कल्पना करत असतो. काय उपयोग आहे त्याचा? याच्याकरता तुकोबाराय म्हणतात गोमट करा. अहो पण गोमट म्हणजे काय ते मी सांगणार नाही, तुम्ही माझ्या बाबतीत जे कराल ते माझं गोमट. ज्ञानोबारायांनी विचारलं गोमट म्हणजे काय, सांगू नये. ज्ञानोबारायांना एवढंच सांगावं, तुम्ही आमच्या बाबतीत जे कराल ते आमचं गोमट आहे. गोमट म्हणजे काय आम्हाला माहिती नाही, आम्हाला माहित नाही. कारण आम्ही आमच्या बुद्धीनं ज्या परिच्छिन्न व्याख्या करत असतो त्याच्यातून आमच्या पदरात परिच्छिन्न प्रपंचाशिवाय दुसरं काही पडणार नसेल तर गोमटेपणाच्या व्याख्या करून संकुचितपण पदरात पाडून घेण्यापेक्षा गोमटेपणाच्या व्याख्येची जबाबदारी संतांवर टाकून व्यापकत्व प्राप्त करून घेणं याच्यातच आमच्या पारमार्थिक जीवनाची धन्यता आहे. म्हणून तुकोबाराय गोमटेपणाची व्याख्या करत नाही, एवढंच म्हणतात गोमटे ते करा माझे. एक छोटासा दृष्टांत सांगून थांबतो, साधा दृष्टांत आहे, परिचित असेल कदाचित आपल्या, पण या आत्ताच्या माझ्या विवरणाला थोडासा त्याचा आधार पुष्टी मिळेल म्हणून बोल. आपल्याकडे काय विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट फळं येतात. प्रत्येक फळाची आता सगळीच फळं सगळ्याच काळामध्ये मिळेल. आंबा 12 महिने मिळतो. आता काय दुर्दैव आहे ते आंब्याचं, 12 महिने आंबा मिळतो. 12 महिने काय विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट फळं येतात. आणि आपल्याकडे खेड्यामध्ये अजूनही आपल्याला माहिती असेल की विशिष्ट ऋतूतली फळं विकणारी सुद्धा काही माणसं आहेत. ती माणसं काय करतात, त्या त्या ऋतूतली फळं घेतात आणि घरोघरी विकतात. आंब्याच्या दिवसामध्ये आंबे विकतील, पेरूच्या दिवसामध्ये पेरू विकतील, जांभळाच्या दिवसामध्ये जांभळं विकतील, आवळ्याच्या दिवसामध्ये आवळे विकतील, बोराच्या दिवसामध्ये बोरं विकतात. एक बाई बोरं विकणार, बोराचं एक टोपलं घेतलं, घरोघरी विकत निघाली. माहितीचं घर होती, एका परिचित स्त्रीच्या घरामध्ये, एका घरामध्ये ती गेली. ताई बोरं घ्या, तुमच्या करता म्हणून आणली, चांगली बोरं मिळाली येतात, तुमच्या करता आणली, घ्या. ती म्हणाली बरं घेते, बस. परिचय होता, उन्हाची वेळ आहे, पाणी पी, अमुक कर तमुक कर, बरी आहेस का, मुलगा लागला नोकरीला, मुलीचं लग्न झालं का, जावई बरं. ह्याच्यापेक्षा बायका काय म्हणजे कोणी संसारात ह्याच्यापेक्षा काय गप्पा असतात. बायका भेटले, गप्पा सुरू झाले, मग काय का बरं आहे का, बरं आहे का, सगळं बरं. मग काय आणलं आज म्हणे बोरं आहे. कशी दिली म्हणे असं एवढं महाग आहे. बरं तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पैसे द्या, मी नेहमी तुमच्या घरी येते, तुम्ही नेहमी माझ्याकडून घेता, मला अडचणीला मदत करता, घ्या तुम्हाला. त्या दोघींचं बोलणं चालू असताना त्या घरातला एक लहान मुलगा खेळत तिथं आल्याबरोबर त्या बोरवाल्या बाईने त्याच्याकडे, अरे राजू मोठा झाला, हे किती लहान बघितलं होतं. ती आई म्हणाली मग तू आलीच नाहीस मधल्या काळामध्ये, आता मोठा झाला. ते म्हणाले वा ये बाळा इकडे ये, हे बघ तुझ्या करता बोरं आणलं. तिने ते टोपल्यातलं ते फडकं बाजूला बघ. कोणाने बघितलं त्यालाही आनंद वाटला, लहान पोरग. ते म्हणाली ये ना बाळा ये, बोरं घे, तुला पाहिजे तेवढी बोरं घे. मुलगा जवळ आला, बघितलं बोरं, चांगली बोरं होती. त्याने सांगितलं मला नको, कारण आवडत नाही. आवडतात मग घे ना. नाही मी मग घेऊन, मग तुम्हाला द्यायची तर तुम्ही द्या, मी तुमच्या टोपलीत हात नाही घालत.
त्या आईने ऐकलं, आईला वाटलं काय भाग्य आहे हे पोरग आपल्या पोटाला, काय संस्कार, काय संस्कार, काय संस्कार. बाळपणीच सर्वज्ञ. ती आई पण म्हणाली, अरे घे ना, ती मावशी म्हणते ना बोरं घे म्हणून, घे तुला पाहिजे तेवढी घे. तो म्हणला नको आई, मी नाही हात घालणार, तिला पाहिजे तर देऊ दे, मी नाही हात घालणार. ती बाई म्हणाली बरं ये मी देते. तिने मुठभर बोरं द्यायची, पैसे पैसे घेत गेल्यानंतर त्या आईला कौतुक लेकराच, बाळा काय शहाणा आहेस रे, तिने घे म्हटल्यावर घेतलं नाहीस, तिने दिल्यावरच तू घेतले, किती शहाणा, किती चांगले संस्कार झाले तुझ्यावर, असं कोणाच्याही टोपल्यामध्ये हात घालू नये. किती शहाणा आहेस तू, किती शहाणा आहेस. तिने दिल्यानंतरच तू घेत. कुठे शिकलास, कुठे शिकवलं तुला असं वागायला, का नाही घेतले तू, तुला आवडत नाही, आवडतात तू का नाही घेतले. पोरानं कारण सांगितलं ते फार भारी. पोरगा म्हणाला आई मी माझ्या हाताने घेतले असते ना, माझ्या एवढ्या एवढ्या हातात 2च बोरं आली असते. तिने तिच्या हाताने दिल्यामुळे माझी ओंजळ भरली, शर्टाचे खिशे भरले, चड्डीचे खिशे भरले. म्हणून आपल्या बुद्धीनं आपण जर गोमटेपणाची व्याख्या केली ना, 2च बोरं हातात येतात. त्यांना करू द्या ना गोमटेपणाची व्याख्या. आमचं गोमट काय आहे तुम्ही ठरवा, तुम्ही जे कराल ते आमचं जर गोमट असेल तर मग आमच्या चड्डीचे खिशे भरतील, आमच्या शर्टाचे खिशे भरतील, आमच्या ओंजळी भरून निघतील. इतकं संत महात्म्य आपल्याला देतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही ठरवणार नाही गोमट म्हणजे काय, तुम्ही ठरवा. आणि आमचं मागणं एवढंच आहे की आमचं गोमट करा. हे गोमट जर आमचं तुम्ही केलं तरच आमच्या जीवनाची धन्यता आहे. आणि हे गोमट तुम्ही आमचं करावं याच्या करता आम्ही भार ओझं तुम्हाला घातलंय.